नमस्कार, मी मोदक माई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तुम्ही म्हणाल या कसल्या पिशव्या? तर 2 दिवसापूर्वी मी पालीला गेले होते. पाली म्हणजे गाव आहे माझं, हे तुम्हाला आत्तापर्यंत कळलंच असेल माझ्या बोलण्यातनं. तर आम्ही येताना बरेचसे तिकडनं कडधान्य, सुकी मच्छी हे सगळं वर्षभर लागणाऱ्या वस्तू घेऊन येतो. तर खरं तर मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवणार होते जिथे मी परचेस करते वगैरे, पण काय माहिती नाही, गरमी एवढी होती प्रचंड की बाहेर पडून सगळं शूट करणं फारच जिकरीचं काम होतं. त्यापेक्षा म्हटलं राहू दे, आपण नंतरच सगळं करू पुन्हा एकदा. तर मी काय काय घेऊन आले तिकडनं ते दाखवते. कडधान्य पण आणलेत, पण आधी तुम्हाला सुक्या मच्छीचा व्हिडिओ दाखवते. तर इथे मी सुकट घेतले, सुकट, दांडी सुकट, त्याच्यानंतर जवळा, वाकट्या आणि सुके बोंबील असे 5 प्रकार आणलेले आहेत. तर ही आहे सुकट. ही अर्धा किलो सुकट आहे. साधारण 200 रुपये पाव, म्हणजे 400 रुपये अर्धा किलो ही घेतली, म्हणजे 800 रुपये किलोने मिळाली आहे. सर्वच मच्छी यावर्षी जवळजवळ 800 रुपये किलो वगैरे आहे. फक्त बोंबील थोडे जास्त महाग आहेत. तर ही अशी मी सोलून तुम्हाला साफ करून दाखवते. याचं डोकं मोडायचं, त्यानंतर जे पाय असतात ते काढून घ्यायचे आणि असे सगळे स्वच्छ करून घ्यायची. तुम्हाला पुन्हा एकदा मी जवळून दाखवते. आता कशी 1 जूनपासनं ओली मच्छी यायची बंद होते, मग त्यावेळेला हा पर्याय खूपच छान आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी याच्यातनं वाकटीचं कालवण पण बनवलं आहे. हे बघा, तुम्हाला मी एकदम जवळून आता दाखवते कशी साफ करायची ती. इथे याचं डोकं मोडून घ्यायचं आणि हे स्वच्छ करायचे, पाय सगळे काढायचे, ते अशी मस्त क्लीन होते. थोडा वेळ काढणार, म्हणजे अगदी वेळ खूप लागतो हे सगळं आवरायला. तर मी पूर्ण दुपारभर हे सर्व उरकत होते. म्हणजे मी साधारण एक 12-12:30ला चालू केलं होतं काम आणि जवळजवळ 4-5 वाजेपर्यंत सगळी सुकी मच्छी साफ करून घेतली. बोंबील फक्त बाकी आहे, ते पण मी साफ करताना तुम्हाला व्हिडिओ बनवेन. आता इथे मी तुम्हाला दांडी सुकट पण जरा साफ करून दाखवते, म्हणजे ते झालं की तुम्हाला बाकीचं पुढचं तुम्हाला जे कालवण वगैरे बनवले तेही बघता येईल. याला चांगलं ऊन दाखवायचं 2-3 वेळा. हे बघा, याचंही सेम डोकं मोडायचं आणि शेपटीचा भाग मोडायचा. हे छोटे मासे असतात, ह्याला दांडी सुकट म्हणतात. तर ही पण मी अशी क्लीन करून घेते. हे बघा, इकडे सगळं हे झाल्यानंतर किती छान स्वच्छ दिसतंय सगळं. आता याला आपण उन्हामध्ये ठेवूया. याला मी जवळजवळ 2 ते 3 उन्हं दाखवणार. आता सध्या कडक ऊन असतं अगदी, मग ती छान काचेच्या बरण्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या भरून ठेवणार. पण एवढा धीरधम कोणाला आहे? मग आज या वाकट्यांचं कालवण बनवणार आहे. असंही आज बुधवार असल्यामुळे वाकट्यांचं कालवण बनवायचा प्लॅन आहे. हे सगळं मी याच्यावरच ठेवलं आहे, कारण ऊन व्यवस्थित अगदी आमच्या गॅलरीत येतं आणि चांगलं कडक ऊन असतं. हे बघा, 4 वाजलेले आहेत दुपारचे आणि ऊन बघा, हे अगदी 6-6:30 पर्यंत इथे ऊन असतं या गॅलरीत. आणि एक साईडला मी आता बोंबीलसुद्धा लावून घेणार आहे एका ट्रेमध्ये आणि ते पण वाळत घालणार आहे, म्हणजे ते 2-3 दिवसांनी मला क्लिनिंग करता येतील. ऊन वगैरे दाखवून आपण जितकं ठेवू तेवढी आपली मच्छी छान राहते आणि
टिकते चांगली. हे बघा बोंबील आहे तिथे. मी आत्ता सध्या वाळत घालते, नंतर 2 दिवसांनी हेही क्लीन करेल. तर आपण बघूया वाकटीचं कालवण. आम्हाला दोघांपुरतं 1 वाकटी खूप झाली अगदी. तर इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे आणि आपण आहे ना याच्यामध्ये जाडसर कांदा चिरून घालायचा आहे. म्हणजे उभा आणि पातळ नाही चिरायचा, उभा आणि जाडसरच चिरायचा आहे. आणि त्याआधी इथे तेल गरम होतं आहे तोपर्यंत मी लसूण ठेचून घेते. पण आपण यावेळेस बघाल तुम्ही तर कांद्याबरोबरच म्हणजे मी नॉर्मली पहिले लसूण घालून घेते, तर इथे आपल्याला उलट करायचं आहे. पहिले आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे, तो थोडासा परतल्यानंतर त्याच्यात लसूण घालायचं आहे. आणि एक साईडला जी आपली वाकटी आहे ही चांगली 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन ती बाजूला ठेवायची आणि चिंच पण भिजत घालायची आहे. ही कामं आपल्याला आधी करून ठेवलेली असली की आपलं कामही फास्ट होतं. तर आता मी इथे लसूण घालून घेते आणि तोही व्यवस्थित परतून घेते. या कालवणाला वाटणाची गरज नाही. आगरी कोळी मसाला जो मिळतो त्याच्यामध्ये हे करायचं, खूप छान टेस्टी होतं. तर आता इथे तुम्ही बघाल तर इथे मी याच्यामध्ये बेसिक मसाले, आता इथे मी पहिले आगरी मसाला घालून घेते. आगरी मसाला फार तिखट पण नसतो आणि त्याचा रंग आहे ना थोड्या दिवसांनी, म्हणजे आता जर जुना झाला मसाला तर थोडा रंग बदलतो. त्यामुळे मी इथे थोडीशी काश्मीरी लाल मिर्च पावडर पण घातले आणि साधा तिखट पण घातलं आहे. त्यामध्ये हळद घातले आणि हे सर्व आता आपण परतून घेणार आहोत. मी 3 प्रकारचे मसाले घातले. एक म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर, एक नुसतं लाल तिखट आणि एक आगरी मसाला. हे सर्व छान परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला मेन मच्छी वगैरे घालायची आहे, म्हणून मसाल्याचा डबा पहिले उचलून बाजूला ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून याच्यात काही उडायला नको. आता इथे मी बटाटा चिरून ठेवला होता 1 मोठा, सालं काढून, आणि इथे ही वाकटी धुवून घेतली होती, धुवून ठेवून दिली होती. एक साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. म्हणजे गरम पाणी घातलं की आपल्या कालवणाला रंग पण छान येईल आणि लवकर शिजेल. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वाकटी थोडीशी वशट लागू शकतात, त्यामुळे आपण याला चिंच घालायची आठवणीने. यात मी आता मीठ घालून घेते चवीप्रमाणे. मीठ कधीही सुक्या मच्छीमध्ये थोडं कमी घालायचं, कारण की ऑलरेडी मच्छी जी सुकवलेली असते ती खारवलेली असते. आता इथे मी चिंचेचा कोळ घालून घेते. हे असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावर पण पाणी घालायचं आहे, कारण की नाहीतर आतली जी मच्छी आहे ना ती शिजायला वेळ लागतो. म्हणून आपण काय करायचं आहे की झाकणावर पाणी ठेवून तेही आतमध्ये शिजू द्यायची छान मच्छी. एक 5 ते 7 मिनिटांनी हे बघा झाकण काढलं आहे
आणि बटाटा शिजलाय की नाही बघून घ्यायचा आहे. बटाटा शिजला की समजायचं आपलं कालवण झालेलं आहे. बघा बिना वाटणाचं असून किती छान दाटसर दिसतंय. इतकं टेस्टी लागलं नाही, खूपच छान झालं होतं. ज्वारीची भाकरी आणि कालवण, मजा आली एकदम. या स्टेजला आपण मीठ आंबट सगळं चेक करून घ्यायचं आहे. आणि आता ह्यात मी व्यवस्थित असल्यामुळे भरपूर कोथिंबीर घालून घेते. ही आपली शेवटची स्टेप आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्समध्ये कळवा तुम्ही अशी सुकी मच्छी करता का आणि कुठून आणता, असे साठवून ठेवता का, नक्की कळवा. तुम्हाला काही याच्याबद्दल टिप्स द्यायचे असतील, अजून एक मला व्हिडिओ बनवायचा आहे, हे भरून कसं ठेवायचं तेही दाखवेन. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. टाटा बाय बाय, एन्जॉय.